लोहा पंचायत समितीमध्ये घरकुल योजनेत मोठा भ्रष्टाचार. रिपब्लिकन सेनेचे नांदेड उत्तरचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील सोनसळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदनाद्वारे लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे. लोहा पंचायत समिती कार्यालयातील डाटा ऑपरेटर दिनेश तेलंग आणि इतर अधिकारी तसंच कर्मचारी यांनी मिळून गोलमाल केल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं. सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असं निवेदनात सांगितलंय. तात्काळ कार्यवाही झाली नाही तर रिपब्लिक सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे आर्थिक गुन्हे शाखेकडून संबंधित भ्रष्टाचाराचा तपास करून भ्रष्टाचार उघडकीस आणणारे भगवान गायकवाड, भारसवाडा यांच्या जीवितात संबंधित अधिकाऱ्याकडून धोका आहे असा दावा करण्यात आलाय. तसंच मागील 5 वर्षाचे घरकुल लाभार्थी यांची यादी सार्वजनिक करण्यात यावी अशी मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे. काय बोलायचं मलाच दाखवायचं आम्हाला. सवलत बैठ घेऊ का? बरं सवलत भाऊ हे 22/4/2026 ला पंचायत समिती लोहा तालुका लोहा नांदेड येथील कार्यालयात डाटाच्या आर्थिक फायद्यासाठी गैरवापर करून त्यांनी एकाच व्यक्तीला 2 वेगवेगळ्या योजनेमध्ये लाभ दिलेला आहे. पत्र कलेक्टर साहेबाला विनंती करून पत्र दिलं. पत्र 13/4/2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडमच्या दालनामध्ये आलेला. जिल्हा परिषदच्या शिव मॅडमला आपण निवेदन दिलं. काय मागणी आहे, काय तक्रार आहे? आमची तक्रार एकच आहे की लोहा तालुक्यामध्ये काय प्रकार. माझं नाव भगवान निवृत्ती गायकवाड, भारसवाडा. मी राहणार रहिवासी भारसवाड्याचं असून लोहा तालुका पंचायत समिती लोहा डाटा एंट्री ऑपरेटर दिनेश तेलंग यांनी 2 वेगवेगळ्या योजनेमध्ये एकाच व्यक्तीला डबल लाभ देऊन आर्थिक फायदा करून घेतला आहे आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी असे तालुक्यामध्ये अनेक लोकांना त्यांनी डबल लाभ दिलेला आहे. आणि मी काही सबळ पुरावे दिलेले आहेत आणि त्या पुराव्यांती मी शिव मॅडमला एक 10 ते 15 दिवस झालं तक्रार दिलेली आहे आणि कसल्याही प्रकारच्या गांभीर्याने तक्रारीची दखल घेतली नाही. तुबाकले साहेबांनी पत्र देखील काढलं तरी बी BDO, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, JE यांनी कसल्याही प्रकारचं हे घेतलं नाही, दखल घेतली नाही. आणि यासाठी मी सुनील भाऊ सोनसळे यांची भेट घेतली आणि त्यांनी निवेदनाद्वारे त्यांच्या लेटर पॅडवर आपल्या शिव मॅडमला निवेदन दिलेलं आहे. मागणी काय तुमची? आमची मागणी एकच आहे की दिनेश तेलंगवर कायदेशीररित्या गुन्हे दाखल व्हावे, त्यांच्यावर कारवाई व्हावी. किती जण घराचं लाभार्थी असतील? लाभार्थी भरपूर आहे तालुक्यामध्ये. 400-500 तरी निघतील. एकाचे 4 दोघं एकाच ह्याच्या 2 लाभ दिलेले. फ्रॉड काहीतरी अंदाजे आपा मी 6 लोकांची पुरावे जोडलेले आहेत. कितीचा भ्रष्टाचार झाला? लाखो कोट्यावधी रुपयाचा मला तरी भ्रष्टाचार काही नाही. हो ना, 4-500 म्हणले तरी. आणि भारसवाड्याचे ग्रामस्थ भगवान गायकवाड यांनी मागच्या 22/4/2026 कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी तक्रार दिली होती की लोहा तालुक्यामध्ये घरकुलच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते पुराव्यासहित त्यांनी दिलं होतं. आणि माननीय कलेक्टर साहेबांनी CO मॅडमला त्या संदर्भामध्ये चौकशी करण्यात यावी म्हणून सुद्धा पत्र दिलेलं आहे. पण या ठिकाणी तेलंग हा राजकीय त्याला पाठबळ असल्यामुळे त्याच्या गायकवाड यांच्या तक्रारी कसल्या पद्धतीचं दखल गेली नाही. आज मी रिपब्लिकन सेनेच्या वतीने CO मॅडमला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि 15 दिवसाचं या ठिकाणी अल्टिमेटम दिलेलं आहे की मागच्या 5 वर्षामध्ये लोहा तालुक्यामध्ये जेवढे लाभार्थी आहेत त्यांची यादी घोषित करण्यात यावी आणि ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार झालेला आहे त्या पद्धतीनं संबंधित आरोपीवर चौकशी करून कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे. 15 दिवसाच्या आत या ठिकाणी जर CO मॅडमनं दखल घेतली नाही तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने त्याच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी नांदेड लोहा आणि नांदेड रस्तासुद्धा बंद करण्यात येईल. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.